नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय मी आणलेला आहे आणि विषय असा आहे की तुम्ही दररोज ज्याच्याशिवाय राहत नाही तो म्हणजे व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप हॅक या विषयावरती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. कदाचित तुम्ही वापरत असलेला व्हॉट्सअप जो आहे तो कदाचित हॅक झालेला असेल. झालाय की नाही हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. जर होण्याच्या अगोदर जर आपल्याला काही करता येत नसेल तर या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगलेल्या आहेत. म्हणून विदाउट वेस्टिंग चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमचा व्हॉट्सअप आज सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? जर मी सांगितलं की तुमचा नंबर फक्त 30 सेकंदात क्लोन होऊ शकतो, तुमचे चार्ट्स, फोटो, OTP, तुमचा संपूर्ण फोन दुसरा मोबाईलवर उघडू शकतो आणि हे करणं इतकं सोपं आहे की तुमच्या बिल्डिंग मधला वॉचमन सुद्धा करू शकतो. आज आपण व्हॉट्सअप हॅक कसा होतो, कोणत्या चुका आपण करतो आणि स्वतःला कसे वाचवायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही A to Z माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हॉट्सअप आपण दररोज वापरत असतो. नेमकं व्हॉट्सअप हॅकिंग म्हणजे नेहमीच प्रोग्रामर, कोडिंग करणारे लोक नाहीत. 90% केसेसमध्ये आपण व्हॉट्सअप हॅकर्सना मदत करतो. कधी OTP देऊन, कधी फेक लिंक उघडून, कधी व्हॉट्सअप सेटिंग बंद ठेवून. आज मी तुम्हाला 5 डेंजरस व्हॉट्सअप हॅकिंग मेथड्स सांगणार आहे ज्यामुळे भारतात रोज हजारो लोक स्कॅम होतात. आता हे कशा पद्धतीने होत असते त्यातला पहिला क्रमांक जो आहे तो आहे व्हॉट्सअप क्लोनिंग करणं. सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त वापरला जाणारा हॅक म्हणजे व्हॉट्सअप क्लोनिंग आहे. हा कसा काम करतो तर ह्यासाठी हॅकर्स तुमचा नंबर घेतो आणि व्हॉट्सअप मध्ये लॉग इन विथ नंबर करतो आणि जेव्हा मग तो तुम्हाला एक कॉल किंवा मेसेज करतो आणि सांगतो मी XYZ बोलतोय, या कंपनीतून बोलतोय, आपला व्हॉट्सअप बंद होणार आहे. आपण चुकीने OTP घेतला आहे ते सांगू शकता का? तुम्ही एकदा का OTP सांगितला तुमचा व्हॉट्सअप त्याच्या मोबाईलवर चालू आणि तुमच्या मोबाईलवर लॉग्ड आउट म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप गायब. हे 30 सेकंदात होतं. आता दुसरा जो पार्ट आहे यामध्ये व्हॉट्सअप वेब स्कॅम कशा पद्धतीने केला जातो ते सांगूया. खूप लोकांना वाटतं की व्हॉट्सअप वेब म्हणजे सुरक्षित आहे. नाही मित्रांनो, पण इथे सगळ्यात मोठा धोकाही आहे. काय धोका आहे? हॅकर काय करतो? मित्र कुणाच्याही नावाने कॉल करतो, मला एक फोटो पाठव, QR कोड स्कॅन कर असं सांगतो. तुम्ही व्हॉट्सअप वेब स्कॅन केला. समजा तुमच्याकडे लॅपटॉपमध्ये आधीच व्हॉट्सअप वेब उघडलेला असेल आणि तुमचा संपूर्ण व्हॉट्सअप त्याच्या स्क्रीनवर लाईव्ह दिसेल. तुम्ही चॅट काय करताय समोरचा देखील ते लाईव्ह बघत असेल. आता पार्ट 3 मध्ये सर्वात महत्वाचं फेक ऍप्स प्लस फेक व्हॉट्सअप अत्यंत खतरनाक आहे. प्ले स्टोअरवर व्हॉट्सअप अपडेट, व्हॉट्सअप प्रो, व्हॉट्सअप 2025 अशी फेक ऍप्स येतात. इन्स्टॉल केल्यानंतर या ऍप्समध्ये मालवेअर असतं जे तुमचे चॅट्स वाचतात, तुमचा मायक्रोफोन चालू करतात, फोटो कॉपी करतात, फार महत्वाचं आहे बरं, तुमचे OTP वाचतात. अशा ऍप्समुळे काही वेळा संपूर्ण फोन हा हॅक होतो. नंबर 4चा जो आहे तो डाटाबेस लीक्स प्लस डार्क वेब. बऱ्याच वेळा व्हॉट्सअप नाही तर तुमचा नंबर, तुमचे चॅट बॅकअप्स, गुगल ड्राईव्हचे पासवर्ड हॅकर्सना आधीपासून मिळालेले असतात. हे कुठून मिळतं? लिकेज झालेले डेटाबेस, फेक जॉब साइट्स, फेक लोन ऍप्स, डार्क वेब वर विकले जाणारे डेटा सेट. एकदा हॅकरकडे तुमचा नंबर, ईमेल आणि काही बेसिक माहिती आली तो तुमच्या व्हॉट्सअपला टार्गेट करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं आणि 5वं आहे जो आहे सोशल इंजिनिअरिंग. सगळ्यात स्मार्ट हॅक असतो हा. डेटा कशा पद्धतीने चोरला जातो ते व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. तर सोशल इंजिनिअरिंग म्हणजे ब्रेन हॅकिंग आहे. सर्वात महत्वाचं, हॅकर्स तुमच्या वीक पॉइंट शोधतात. कोणावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता, तुमची भीती, ज्या पद्धतीने लोन असेल, बँक असेल, पोलीस असेल, तुमच्या फॅमिलीचे फोटोज असतील, फेक रिश्ता असेल, तुमच्या ऑफिसचा बॉस बनून
मेसेज ते तुमच्या मेंदूला घाबरवतात, भावनिक बनवतात आणि मग OTP, स्क्रीनशॉट, QR काहीही मागतात. हॅक इथेच सफल होतो. मग तर बरेचसे केसेस असे घडलेले आहेत की रिअल लाईफमध्ये व्ह्युअर्सला जोडवण्यासाठी. दिल्लीमध्ये एका व्यक्तीने एकदा इंस्टाग्रामवर आयफोन गिव्हवे जिंकला असा मेसेज पाहिला. त्याने एक लिंक उघडला. ती लिंक व्हॉट्सअप वेब फिशिंग लिंक होती. त्याचा व्हॉट्सअप दुसऱ्या शहरात लॉग इन झाला. 2 तासात त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टला 82 लोकांना पैसे मागणारे मेसेज गेले. हा स्कॅम रोज भारतात हजारो वेळा होतो. मग सर्वात महत्वाचं की याला व्हॉट्सअप सेटिंग, सुरक्षा सेटिंग कशी केली पाहिजे. तुम्ही या 5 सेटिंग्स ऑन केल्या तर तुमचा व्हॉट्सअप 80% सुरक्षित होईल. नंबर 1, 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा. व्हॉट्सअपमध्ये जा, सेटिंगमध्ये जा, अकाउंटला क्लिक करा, त्याच्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशनला क्लिक करा. नंबर 2, फिंगरप्रिंट लॉक किंवा ॲप लॉक ऑन करा. नंबर 3, नो वन प्रोफाईल फोटो अबाउट लास्ट सीन असं करा. आणि प्रायव्हसी प्रोफाईल फोटो नोबडी करा. प्रायव्हसी लास्ट सीन नोबडी करा. आणि 4था, अननोन लिंक्स कधीच उघडू नका. यू वोन अन आयफोन, पेमेंट फेल्ड, KYC अपडेट हे सर्व फेक आहेत. आणि सर्वात महत्वाचं 5वा, व्हॉट्सअप वेब डिव्हाइसेस तपासा. कसे तपासायचं? सेटिंगमध्ये जायचं, लिंक्ड डिव्हाइसेसला क्लिक करायचं, अनोळखी डिव्हाइसेस दिसला तर लगेच लॉग आउट करायचं. मग यामध्ये जर समजा तुमचा व्हॉट्सअप ऑलरेडी जर समजा हॅक झालेला असेल, दुसऱ्या फोनमधून तुमच्या नंबरने व्हॉट्सअप लॉग इन करा, OTP टाका, तो हॅकर लगेच लॉग आउट होईल. आता 2 स्टेप व्हेरिफिकेशन तत्काळ सुरू करा. तुमचे सर्व ईमेल पासवर्ड बदलून टाका. जर समजा तुम्हाला समजलं की माझं व्हॉट्सअप हा हॅक झालेला आहे आणि गुगल ड्राईव्हवर बॅकअप डिलीट करून टाका. व्हॉट्सअप हॅक होणं आज खूप कॉमन झालं आहे, पण माहिती असेल तर वाचू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. कोणती माहिती सर्वात युजफुल वाटली ते कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम हॅक आणि फोन हॅक होतो कसं हे समजावून सांगणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर तुमचा फोटो चोरून कशा पद्धतीने डीप फेकचे व्हिडिओज बनवून व्हायरल केल्या जाते त्याच्याबद्दलही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक दिलेलं आहे. तर पाहत राहा धारा. भेटूया पुढच्या सतर्कतेसाठी आणि तुमच्या ऑनलाईन डिजिटल सुरक्षेसाठी. घेऊन येत राहीन नवीन टॉपिक्स तुमच्यासाठी. थँक्यू.